माणिकराव कोकाटे यांचा मंगळवारी राजीनामा होण्याची शक्यता. अजित पवार आज पक्षाच्या बैठकीमध्ये नेत्यांना निर्णय कळवणार. काल अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये 2 तास खलबतं. संकटात असलेल्या कृषी मंत्री कोकाटे यांची शनिदेवाकडे धाव. नंदुरबारच्या शनी मांडळ इथल्या मंदिरामध्ये पूजा अर्चा. विरोधकांच्या आरोपांच्या 7:30 पासून सुटका मिळवण्यासाठी शनींच्या दरबारी. ज्येष्ठ नेते शरद पवार उद्या मुख्यमंत्री फडणवीसांना भेटण्याची शक्यता. आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख मारहाणीचं प्रकरण, कोकाटे प्रकरणासह विविध विषयांवरती चर्चा होण्याची शक्यता. फडणवीस सरकार हे चारित्र्यहीन सरकार. खासदार संजय राऊत यांची बोचरी टीका. मंत्रिमंडळामधील 75% मंत्री युजलेस आणि दरोडेखोर असल्याचं राऊतांचं टीकास्त्र. हिंमत असेल तर नाव घेऊन टीका करा, बावनकुळेंचं आव्हान. कल्याण डोंबिवलीमधील घनकचरा व्यवस्थापनाचं 850 कोटी रुपयांचं टेंडर नियमबाह्य पद्धतीनं अमित साळुंखेला. शिंदे पितापुत्रावरती राऊतांचा नवा आरोपांचा बॉम्ब. घोटाळ्यामधील पैसा श्रीकांत शिंदे फाउंडेशनला जात असल्याचाही आरोप. महायुतीमध्ये मंत्री आणि राज्यमंत्र्यांमध्ये लेटर वॉर. सामाजिक न्याय विभागाच्या बैठका परस्पर घेतल्यामुळे वाद, तर शिरसाट यांची गच्छंती होण्याचेच हे संकेत. राऊतांचा हल्लाबोल. कुठलाही वाद नसल्याची शिरसाट यांची सारवासारव. बिगर आयएएस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी काढलेल्या जीआरवरती संताप. शासन निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप. प्रशासकीय न्यायाधिकरण हायकोर्टामध्ये दाद मागण्याचा उपसचिवांचा इशारा. संभाजीनगरमध्ये कोचिंग क्लासमधील विद्यार्थिनींच्या भांडणावरून पालकांची तुफान हाणामारी. विद्यार्थिनीच्या आईला पायावरती नाक घासून मागायला लावली माफी. आरोपी संदीप लंके आणि त्याच्या पत्नीवरती गुन्हा दाखल. गाय चोरण्याच्या संशयावरून बुलढाण्याच्या खामगावमध्ये दलित तरुणाला बेदम मारहाण. जात धर्म विचारत नग्न करून मारहाण. मारहाणीमध्ये तरुणाचा डोळाही निकामी. नाकाचं हाड सुद्धा मोडलं. दलित संघटना आक्रमक. मुंबईमध्ये सुद्धा आज जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता. समुद्र खवळणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज. ऑरेंज अलर्ट जारी. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता. नागपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली आणि अमरावती जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट. गोंदियाला रेड अलर्ट जारी. शाळांना सुद्धा सुट्टी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेच